मित्रांनो, मुंबई शहरात अंधेरीमध्ये एक मुलगा ॲटो रिक्षा चालवत होता. त्याने ती ॲटो रिक्षा भाड्याने चालवायला घेतली होती. तो दिवसा जे काही कमवायचा त्यातून काही भाग तो त्या ॲटो रिक्षाच्या मालकाला त्या ॲटो रिक्षाचे भाडे म्हणून द्यायचा आणि उरलेल्या पैशातून तो त्याचे घर खर्च भागवायचा. एके दिवशी तो संध्याकाळी जेव्हा घरी परत यायला निघतो तेव्हा त्याच्या मोबाईलवर त्याच्या बायकोचा फोन येतो की घरातील किराणा संपला आहे, तुम्ही येताना थोडाफार किराणा आणि काही भाज्या घेऊन या. तो मुलगा मार्केटमधून काही किराणा आणि भाज्या विकत घेतो आणि ते सामान जेव्हा तो त्याच्या ॲटोमध्ये ठेवायला जातो तेव्हा त्याला त्याच्या ॲटो रिक्षाच्या मागच्या सीटच्या खाली एक बॅग ठेवलेली दिसते. तो विचार करू लागतो की ही बॅग माझ्या ॲटो रिक्षामध्ये कशी आली. तो ती बॅग बाहेर काढून तिला उघडून पाहतो तर त्यात सोन्याचे दागिने आणि बऱ्याच महागड्या ज्वेलरी होत्या, ज्याची किंमत जवळजवळ 8 ते 10 लाख रुपये होती. आता त्या बॅगला आपल्या ॲटो रिक्षामध्ये पडलेली पाहून तो विचारात पडतो की आज कोणता पॅसेंजर माझ्या ॲटो रिक्षामध्ये बसला होता, जो इतक्या महागड्या ज्वेलरी असलेली बॅग इथेच विसरला. कारण मित्रांनो, तो मुलगा खूपच इमानदार आणि गरीब मुलगा असतो म्हणून तो खोल विचारात पडतो. तर मित्रांनो, या कथेत पुढे काय होते, तो मुलगा ती बॅग परत करणार की सोबत घरी घेऊन जाणार, चला तर जाणून घेऊया या कथेच्या माध्यमातून. पण व्हिडिओने पुढे नेण्या अगोदर माझी आपणास विनंती आहे की तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईकही करा. मित्रांनो, ही कथा एका राहुल नावाच्या मुलाची आहे. राहुल जास्त शिकलेला नव्हता, त्यामुळे तो त्याच्या घराच्या जवळच्या परिसरात ॲटो चालवत होता. याच दरम्यान त्याला मुलगी पसंत पडते आणि तो त्या मुलीवर प्रेम करू लागतो. पण ती मुलगी त्याच्या कास्टची नव्हती. तर मित्रांनो, ते ज्या परिसरात राहत होते तिथले लोक दुसऱ्या कास्टच्या मुलांशी किंवा मुलीशी लग्न लावून देण्याच्या विरोधात असायचे. राहुल त्या मुलीवर खूप प्रेम करायचा आणि ती मुलगीही त्याच्यावर खूप प्रेम करायची. त्या मुलीचे नाव सोनी होते. ते दोघं मिळून कोर्ट मॅरेज करून कुठेतरी लांब पडून जाण्याचा विचार करतात. दोघांचेही एकमेकावर जीवापाड प्रेम होते, त्यामुळे ते कुणालाही कळू न देता कोर्ट मॅरेज करून घेतात आणि मॅरेज सर्टिफिकेट तयार झाल्यावर ते दोघेही पळून मुंबईला येतात. मुंबईला लोक स्वप्नांचे शहर असे म्हणतात आणि इथे कोणीही आले तरी मुंबई त्याला आपल्यात सामावून घेते. इथे आल्यानंतर कुणीही उपाशीपोटी राहत नाही, त्यामुळे ते दोघंही मुंबईला पळून येतात. मुंबईला आल्यानंतर ते एका चाळीत भाड्याने खोली घेतात आणि तिथेच राहू लागतात. सुरुवातीचे काही दिवस तर त्यांचे खूप सुखात आणि आनंदात गेले, जोपर्यंत त्यांच्याजवळ पैसे होते तोपर्यंत. पण हळूहळू जसे पैसे संपू लागले तसं त्यांना काळजी वाटू लागली. आता राहुल विचार करू लागला की मुंबईसारख्या शहरात राहायचं असेल तर असेच घरी राहून चालणार नाही, मला घर खर्च काढण्यासाठी काहीतरी काम करावंच लागेल. पण राहुलला कामाचा काहीच अनुभव नव्हता, शिवाय तो शिकलेलाही नव्हता. पण त्याला ॲटो रिक्षा चालवायचा चांगला अनुभव होता. राहुल त्याच्याजवळ उरलेल्या पैशांनी एक भाड्याने ॲटो रिक्षा चालवायला घेतो. तो त्याच्या आजूबाजूच्या परिसरात ॲटो रिक्षा चालवून त्याच्या बायकोसोबत आनंदी जीवन जगू लागला होता. तो दोघेच असल्याने त्यांचा खर्च त्यांच्या कमाईच्या हिशोबाने भागवत होते. असेच दिवस निघून गेले. एका वर्षानंतर त्याच्या घरात एका मुलीचा जन्म होतो. आता घरात 3 सदस्य झाले होते, त्यामुळे खर्चही जरा वाढला होता, पण तरीही ते सर्व व्यवस्थित मॅनेज करत होते. पण जेव्हा त्याची मुलगी 6 महिन्याची पूर्ण होते तेव्हा तिला एक गंभीर आजार होतो. तिच्या उपचारासाठी राहुल त्याच्या जवळ असलेली सर्व जमापुंजी खर्च करतो. तरीही खर्च वाढतच जातो आणि पैशाच्या अभावी तो शेवटी त्याची ॲटो रिक्षाही विकून टाकतो. कारण आता त्याच्याकडे ॲटो रिक्षा विकण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नव्हता. ज्या ॲटो रिक्षाने तो त्याचे घर चालवत होता त्यालाही तो मुलीच्या उपचारासाठी विकून टाकतो आणि त्याच्या मुलीचा चांगल्या ठिकाणी उपचार करतो. देवाच्या कृपेने त्याची मुलगी अगदी बरी होऊन हॉस्पिटलमधून डिस्चार्ज होऊन घरी परत येते. काही प्रमाणात त्याच्या डोक्यावरील टेन्शन कमी होते. पण आता तो विचार करू लागतो की मी आता माझ्या बायकोचे आणि मुलीचे पोट कसे भरणार. कारण जी ॲटो रिक्षा चालवून तो त्याचे घर चालवत होता ती ॲटो रिक्षाही आता त्याच्याकडे नव्हती.
ती त्याने विकली होती. आता मी काय करणार? मला तर दुसरे काही कामही येत नाही. तो याच विचारात डोक्याला हात लावून बसला होता की तितक्यात त्याचे काही सोबती, त्याचे रिक्षाचालक मित्र त्याच्या घरी येतात आणि त्याला सांगतात की आपल्या ओळखीत एक माणूस आहे ज्याच्याकडे बऱ्याच रिक्षा आहेत आणि तो माणूस त्या रिक्षा भाड्याने चालवायला देतो. अर्थात तो त्या माणसाचा एक प्रकारे व्यवसाय होता. तो त्याची रिक्षा पर डे भाड्याने चालवायचा देतो. ही गोष्ट ऐकून राहुल त्याच्या बोलण्याला सहमती दर्शवतो आणि म्हणतो, मित्रांनो, तुमचे खूप खूप आभार. मी आता याच गोष्टीच्या टेन्शनमध्ये होतो की तेवढ्यात तुम्ही आलात. प्लीज मला त्या माणसाकडे घेऊन चला. मला त्या माणसाला भेटायचे आहे. राहुलचा स्वभाव खूप चांगला असल्याने त्याला मित्रही चांगलेच भेटतात. ते त्याच क्षणी त्या माणसाकडे राहुलला घेऊन जातात आणि तिथे गेल्यावर त्या माणसासोबत राहुलचे बोलणे होते. पण तो माणूस म्हणतो की तुला रिक्षा चालवायला मिळेल, पण एका दिवसाचे रिक्षा भाडे 400 रुपये मला द्यावे लागतील आणि ते तुला काहीही करून द्यावेच लागतील. मग ती ॲटो रिक्षा तू चालव किंवा नको चालवू. त्याच्या व्यतिरिक्त जे काही तू कमवशील ती सर्व रक्कम तुझी असणार. राहुल ही त्या माणसाच्या सर्व अटी मान्य करतो आणि आनंदाने त्यांच्याकडून भाड्याने ॲटो रिक्षा घेऊन चालवू लागतो. हळूहळू असेच दिवस निघून जातात. रिक्षा भाडे सोडून काही पैसे त्यांच्या घर खर्चासाठी वाचत होते. त्यामुळे ते आनंदाने आपल्या घराचे भाडे भरू शकत होते आणि घर खर्चही भागवत होते. आता त्याची मुलगी ही मोठी होते तेव्हा राहुल त्याच्या मुलीचे ॲडमिशन एका साध्या मराठी शाळेत करतो. आता त्याची मुलगी शाळेत जाऊ लागल्याने त्याचा खर्चही वाढू लागतो. त्यामुळे राहुल आणखीन जास्त मेहनत करू लागतो. आता तो ॲटो रिक्षा 12 तासाच्या ऐवजी 16-16 तास चालवू लागला होता. तो त्याच्या समस्यांना सामोरे जातो, खूप मेहनत करतो आणि मग एके दिवशी तो त्याच्या घरी परत जात असताना त्याच्या बायकोचा त्याच्या मोबाईलवर फोन येतो की घरातील किराणा संपला आहे. तुम्ही येताना थोडाफार किराणा आणि काही भाज्या घेऊन या. राहुल मार्केटमधून काही किराणा सामान आणि भाज्या विकत घेऊन जेव्हा आपल्या ॲटो रिक्षामध्ये मागच्या सीटवर ठेवू लागतो तेव्हा त्याची नजर सीटच्या खाली ठेवलेल्या एका बॅगवर पडते. तो ती बॅग पाहून आश्चर्यचकित होतो. तो घाबरून हिम्मत करून ती बॅग उचलतो आणि उघडून पाहतो तर त्यात सोन्या चांदीचे महागडे दागिने असतात. ते पाहूनच कळत होते की ही दागिने खूपच जास्त महागडे असावेत. जवळजवळ 8 ते 10 लाख रुपयांचे दागिने होते. आता त्या बॅगला पाहून राहुल जास्त टेन्शनमध्ये येतो. संध्याकाळ झाली होती आणि त्याला घरी परत जायचे होते आणि ती बॅग ॲटो रिक्षामध्ये पडलेली होती. तो विचार करू लागला की ही बॅग कुणाची असू शकते, कारण त्याने दिवसभरात किती पॅसेंजर त्याच्या ॲटो रिक्षामध्ये बसवले होते आणि उतरवले होते त्यातून काही माहिती नाही. कोण ही बॅग इथेच विसरला होता. तर दुसरीकडे त्याची ती बॅग असते ती एक करोडपती महिला असते. त्या महिलेचे नाव सुनीता असते. सुनीताचा नवरा एक मोठा बिझनेसमॅन असतो. त्यांना पैशाची काही कमी नसते. सुनीता आज तिच्या पर्सनल ड्रायव्हरसोबत मार्केटमध्ये गेलेली असते. तिला नवीन दागिने विकत घ्यायचे असतात कारण त्यांना आज संध्याकाळी त्यांच्या भाचीच्या लग्नाला जायचे असते. सुनीता जेव्हा मार्केटमध्ये शॉपिंग करून पुन्हा तिच्या कारमध्ये येऊन बसते आणि ड्रायव्हरला सांगते की चल लवकर घरी, आधीच खूप उशीर झाला आहे, तेव्हा ड्रायव्हर ओके मॅडम म्हणत गाडीला सेल्फ स्टार्ट करतो. पण कार स्टार्ट होत नाही. तो बऱ्याचदा प्रयत्न करतो पण कार स्टार्ट होतच नाही. हे सर्व पाहून सुनीता मॅडम जास्तच रागावतात कारण त्यांना आज संध्याकाळी लग्नात जायचे असते. त्यांच्या गरजेनुसार त्यांनी सर्व वस्तूची शॉपिंग तर केली होती पण घरी जाऊन आणखीन बरीच तयारीही करायची होती. आता सुनीता मॅडम त्यांच्या ड्रायव्हरला सांगतात की तू एक काम कर, माझ्यासाठी एक ॲटो रिक्षा थांबव आणि ही कार एखाद्या मेकॅनिकला दाखवून ठीक करून मग घरी ये. त्यानंतर ड्रायव्हर सुनीता मॅडमला ॲटो रिक्षात बसवतो. सुनीता मॅडम ॲटो रिक्षामध्ये बसल्यानंतर त्यांची बॅग आपल्या सीटच्या खाली ठेवून देतात कारण त्यांना रिक्षामध्ये बसण्यास त्रास होत होता. ते लोक मोठे लोक होते म्हणून
त्यांना ॲटो रिक्षामध्ये बसण्याची सवय नव्हती. घरी पोहोचल्यानंतर त्या घाईत फक्त आपले हँडपॅड घेऊन घराच्या आत निघून जातात आणि ती दागिन्यांची बॅग तिथेच विसरून जातात. कारण त्यांची प्रत्येक वस्तू त्यांचा ड्रायव्हर आत घेऊन येतो म्हणून त्यांच्या लक्षात राहत नाही आणि त्या घरी पोहोचल्यानंतर पटकन तयार होऊन त्यांच्या भासीच्या लग्नाला जाण्यासाठी ते नवीन दागिने शोधू लागतात. तेव्हा त्यांना ती नवीन दागिन्यांची बॅग कुठेही सापडत नाही. त्या हैराण होऊन विचार करू लागतात की मी दागिन्यांची बॅग कुठे ठेवली आहे. आधी त्यांना वाटत की त्यांच्याकडून चुकून ती दागिन्याची बॅग सोनाराच्या दुकानात विसरल्या असणार, ज्या दुकानात त्यांनी हे दागिने खरेदी केले होते. तेवढ्यात त्यांचा ड्रायव्हर त्यांची कार ठीक करून घरी पोहोचतो. सुनीता मॅडम ड्रायव्हरला पटकन गाडी काढायला सांगतात आणि त्या सोनाराच्या दुकानात पोहोचतात. तिथे पोहोचल्यावर कळते की त्यांची दागिन्यांची बॅग दुकानात राहिलेली नाही. सुनीता मॅडम लगेचच सर्व CCTV कॅमेरा चेक करतात. तेव्हा त्यांना त्यात स्पष्ट दिसते की जेव्हा त्या दुकानातून बाहेर पडल्या होत्या तेव्हा ती दागिन्याची बॅग त्यांच्या हातातच होती. आता त्या विचार करू लागतात की कदाचित ती दागिन्याची बॅग त्या चुकून ॲटो रिक्षामध्येच विसरल्या आहेत. आता सुनीता मॅडम ॲटो रिक्षा स्टँडला वर पोहोचतात आणि तिथे सगळीकडे चौकशी करतात, पण त्या ॲटो रिक्षा चालकाबद्दल काहीच पुरावा मिळत नाही. या सगळ्या गोष्टीमुळे सुनीता मॅडम जास्त टेन्शनमध्ये येतात. आता त्या जवळच्या एका पोलीस स्टेशनमध्ये जाऊन त्यांची दागिन्यांची बॅग हरवल्याची तक्रार दाखल करतात. कारण त्यांना वाटतं की जर ती दागिन्याची बॅग कुणाला सापडली तर तो नक्कीच ती बॅग जमा करण्यासाठी पोलीस ठाण्यात येईल. पण 1-2 तास तपास केल्यानंतरही काहीच पुरावा सापडत नाही. तेव्हा सुनीता मॅडम हताश होऊन घरी परत येतात आणि खोलवर विचार करू लागतात की जर ती दागिन्याची बॅग वेळेवर सापडली नाही तर मी माझ्या भाचीला काय देणार. कारण सुनीता मॅडमने ते दागिने त्यांच्या भाचीला तिच्या लग्नात भेट देण्यासाठीच नवीन दागिने विकत घेतले होते. पैशाची त्यांना काही चिंता नव्हती, पण त्यांनी ते दागिने त्यांच्या भाचीला लग्नात देण्यासाठी खास ऑर्डर देऊन बनवून घेतले होते आणि आता पुन्हा तसेच दागिने बनवून घेण्यासाठी बऱ्याच दिवसाची वाट पाहावी लागणार होती आणि गिफ्ट त्यांना आज संध्याकाळीच द्यायचे होते. याच गोष्टीचा विचार करत त्या जास्त टेन्शनमध्ये बसल्या होत्या की तेवढ्यात अचानक बाहेर दारावरची बेल वाजते. सुनीता मॅडम जाऊन दार उघडतात तर पाहतात की तोच ॲटो चालक राहुल त्यांच्या दाराजवळ उभा होता. सुनीता मॅडमला पाहताच तो त्यांना विचारतो की मॅडम, तुम्ही आज तुमची कोणती बॅग माझ्या ॲटो रिक्षामध्ये विसरल्या होत्या का? तेव्हा मॅडम उत्साहित होऊन पटकन उत्तर देतात की हो, मी माझी बॅग आज तुझ्या ॲटो रिक्षामध्ये विसरले होते. तेव्हा राहुल त्यांना विचारतो की मॅडम, तुमच्या बॅगचा रंग कोणता होता? तेव्हा सुनीता मॅडम न अडखळता सांगतात की लाल रंगाची बॅग होती आणि त्यात खूप महागडे दागिने होते, ज्याची किंमत 10 लाख रुपये आहे. आता ही बॅग ऐकल्यानंतर राहुलला पूर्ण खात्री पटते की ही बॅग याच मॅडमची आहे. त्यानंतर राहुल त्याच्या ॲटो रिक्षाजवळ जाऊन दागिन्याची बॅग काढून सुनीता मॅडमच्या हातात देतो. जेव्हा मॅडम त्या बॅगकडे पाहतात आणि त्या मुलांकडे पाहतात तेव्हा त्या त्याच्याकडे बघतच राहतात आणि विचार करू लागतात की हा मुलगा एक सर्वसाधारण गरीब घरातील ॲटो चालक आहे, पण जर त्याला माझी इतकी महागडी दागिन्याची बॅग मिळाली होती तर त्याने ती बॅग मला परत का आणून दिली असणार. कारण आजच्या काळात इतका इमानदार माणूस मिळणे खूप कठीण आहे. याच गोष्टीने सुनीता मॅडम यांना विचार करण्यास भाग पाडले होते. त्या हैराण झाल्या होत्या. म्हणूनच त्या राहुलला घराच्या आत बोलवतात, त्यांचे खूप खूप आभार मानतात आणि म्हणतात की तुला नाही माहीत आज तू मला किती आनंद परत दिला आहेस. ही बॅग आज माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. सुनीता मॅडम त्याला बसायला खुर्ची देतात, त्याला चहा पाजतात आणि मग त्याला विचारतात की मला एक गोष्ट सांग की जर मी ही दागिन्याची बॅग तुझ्या ॲटोमध्ये विसरले होते तर मग तू ही बॅग तुझ्या जवळच का ठेवली नाहीस? मला ती बॅग परत करण्यासाठी का आलास? तेव्हा राहुल त्यांना म्हणाला की बघा मॅडम, आम्ही नक्कीच गरीब आहोत, पण आम्ही मनाने अगदी निर्मळ आणि इमानदार आहोत. देव आमच्या मेहनतीचे जे काही देतो त्यात आम्ही सुखी आणि आनंदी आहोत.
जर आम्ही आमच्या पॅसेंजरसोबत असे केले तर या जगातून इमानदार हा शब्दच नाहीसा होईल. राहुलच्या तोंडून हे शब्द ऐकून सुनीता मॅडम त्याला एका वेगळ्याच नजरेने पाहू लागतात, कारण त्यांनी त्यांच्या आयुष्यात इतका इमानदार व्यक्ती कधीच पाहिला नव्हता, ज्याने ठामपणे ठरवले होते की माझी परिस्थिती भलेही कशीही असो, पण मी माझी इमानदारी कदापि सोडणार नाही. त्यानंतर सुनीता मॅडम त्याला विचारतात की मी तर ही बॅग 4 तासापूर्वी तुझ्या ॲटो रिक्षामध्ये विसरले होते, मग तुला ही बॅग माझ्यापर्यंत आणण्यासाठी इतका वेळ का लागला? त्यानंतर राहुल सुनीता मॅडमला त्यामागची कहाणी सांगतो की मॅडम, मी माझे काम संपवून माझ्या घरी परत जाण्यासाठी निघालोच होतो की तेवढ्यात माझ्या बायकोचा फोन आला आणि तिने मला घरी किराणा सामान आणि भाजीपाला घेऊन यायला सांगितले. जेव्हा मी मार्केटमधून किराणा सामान आणि भाजीपाला विकत घेऊन माझ्या ॲटो रिक्षाच्या मागच्या सीटवर ठेवू लागलो, तेव्हा माझी नजर सीट खाली ठेवलेल्या या बॅगवर पडली. ती बॅग पाहून मी हैराण होऊन विचार करू लागलो की ही बॅग इथं कोण विसरले असणार. त्यानंतर मला ज्या ज्या पॅसेंजरचे ॲड्रेस माहिती होते त्या सर्वांच्या घरी जाऊन मी त्या बॅगबद्दल चौकशी केली, तर काही लोकांनी बॅगचं नाव ऐकूनच ती बॅग आमची आहे असंच म्हटलं. पण त्यानंतर जेव्हा मी त्या लोकांना बॅगचा रंग विचारला आणि त्यात काय काय सामान होतं याबद्दल विचारलं, तर काहींनी वेगळेच उत्तर दिले, तर काहींनी अजून काहीही उत्तर दिली, कारण ती सर्व लोक लालची होती. या 2 गोष्टीवरून हे लोक बॅग हडप करण्यासाठी खोटे बोलत असल्याचे मला समजले. पण जेव्हा मी तुम्हाला हाच प्रश्न विचारला तेव्हा तुम्ही अगदी बरोबर माहिती दिली, कारण ही बॅग तुमचीच होती. मला ही पुष्टी मिळाली म्हणून मी ती बॅग तुम्हाला परत केली. आता राहुलचे सर्व बोलणे ऐकून सुनीता मॅडम त्याच्याकडे आणखी आदराने पाहू लागल्या आणि राहुलला म्हणाल्या की मला तुम्हाला काही प्रकारे मदत करायची आहे. प्लीज मला तुमचे नाव, नंबर आणि पत्ता सांगा. त्यानंतर राहुल मॅडमला त्यांचा नंबर आणि पत्ता सांगतो आणि म्हणतो, मॅडम, तुम्हाला आमच्यासाठी काही करण्याची गरज नाही. आम्ही जसे आहोत तसे ठीक आहोत. देवाने मला खूप काही दिले आहे की आम्ही सुखाने 2 घास खाऊ शकतो. असे बोलून राहुल तिथून निघून गेला. यानंतर सुनीता मॅडमलाही उशीर होत होता. त्या त्यांच्या भासीच्या लग्नाला जाण्यासाठी तयार होऊन बसल्या होत्या, म्हणून त्या पटकन उठून उभ्या राहिल्या आणि ताबडतोब त्यांच्या ड्रायव्हरसोबत भासीच्या लग्नाला निघून गेल्या. तिथे पोहोचल्यानंतर त्यांनी लग्नाचा आनंद लुटला आणि आपल्या भाचीला दागिनेही भेट दिले. त्यानंतर त्या आपल्या घरी परतल्या. पण मित्रांनो, लग्नात असूनही त्यांना ॲटो रिक्षा चालवणारा मुलगा आठवत राहिला. त्यांनी तिथेही सर्व लोकांना घडलेली घटना सांगितली. राहुलच्या प्रामाणिकपणाबद्दल सुनीता मॅडमने सर्वांना सांगितले आणि एखादी व्यक्ती इतकी प्रामाणिक कशी असू शकते याचे त्यांना स्वतःलाच आश्चर्य वाटत होते. लोकही राहुलचे कौतुक करत थकत नव्हते. आता दुसऱ्या दिवशी सुनीता मॅडम पुन्हा पहाटे तयार झाल्या आणि त्यांच्या ड्रायव्हरला घेऊन पोलीस स्टेशनला पोहोचल्यानंतर जिथे त्यांनी अहवाल दाखल केला होता, तिथे पोहोचल्यावर त्यांनी सर्व काही पोलीस निरीक्षकांना सांगितले की रिक्षावाल्याने माझी बॅग सुखरूप परत केली आहे. तो खूप प्रामाणिक माणूस आहे. आता ही घटना ऐकून इन्स्पेक्टरजींनाही आश्चर्य वाटते की 10 लाखाचे दागिने एका सामान्य ॲटो चालकाने परत कसे केले. त्यानंतर त्या पोलिसांनी ही मॅडमकडून राहुलचा पत्ता घेतला आणि त्याला सन्मानित करण्यासाठी पुरस्कार देण्याची योजना आखली. इकडे सुनीता मॅडम काही नवीन कपडे, मुलीला खेळणी आणि काही रेशनच्या वस्तू घेऊन राहुलच्या घरी पोहोचल्या. एवढी मोठी गाडी जेव्हा इमारतीखाली येऊन थांबली तेव्हा सगळ्यांना धक्का बसला, कारण ती खूप आलिशान कार होती. एवढी मोठी गाडी त्याच्या इमारतीबाहेर आजपर्यंत कधीच आली नव्हती. आता सुनीता मॅडम गाडीतून उतरून राहुलच्या रूमवर पोहोचल्या. तिथे गेल्यावर राहुलची पत्नी घरातील काही काम करत असल्याचे त्यांना दिसले. राहुलची पत्नी सुनीता मॅडमला पाहताच अचानक घाबरली आणि अस्वस्थ झाली. ती विचार करू लागली की मॅडम कोण आहे आणि ती आमच्या घरी का आली आहे. पण सुनीता मॅडमने राहुलला आधीच फोन करून सांगितले होते की मी तुझ्या घरी जात आहे, तूही लवकर घरी ये आणि येताना सोबत तुझ्या मुलीलाही घेऊन ये. काही वेळातच राहुलही घरी आला आणि आपल्या मुलीला शाळेतून सुट्टी घेऊन सोबत घेऊन आला. यानंतर त्याने सुनीता मॅडमची त्याच्या पत्नीची ओळख करून दिली आणि सांगितले की ह्या त्याच मॅडम आहेत ज्याच्याबद्दल मी रात्री तुला सांगितले होते. आता सुनीता मॅडम यांनी त्यांच्या ड्रायव्हरला आणि नौकराला त्यांच्या गाडीतून सामान
आणण्यासाठी पाठवले. सुनीता मॅडमने आधीच राहुलबद्दल माहिती जाणून घेतली होती की त्याच्या घरी कोण कोण राहतात आणि त्यानुसार त्यांनी त्यांच्यासाठी भेटवस्तू, त्यांच्या पत्नीसाठी साडी आणि इतर अनेक गोष्टी आणल्या होत्या. मुलींसाठी छान छान कपडे आणि खेळण्यासाठी भरपूर खेळणी आणि घरातील सर्व किराणा सामानही आणले होते. आता जेव्हा सुनीता मॅडम त्यांना वस्तू द्यायला लागल्या तेव्हा राहुल मॅडमला नकार देत म्हणाला की या सगळ्यांची काही गरज नाही. तुमची वस्तू माझ्या ॲटो रिक्षामध्ये चुकून राहिली होती आणि ती वस्तू तुम्हाला परत करणे हे माझे कर्तव्य होते आणि मी तेच केले. आता सुनीता मॅडम म्हणाल्या की नाही तसं काही नाही. तुम्हाला हे सर्व सामान स्वीकारावेच लागेल, कारण जितकी किंमत त्या दागिन्यांची होती त्या किमतीत तुला हवं असतं तर तुला अशात आणखी 4-5 रिक्षा विकत घेता आल्या असत्या. मी हे सर्व सामान देऊन तुझ्यावर कोणतेही उपकार करत नाही. हे फक्त तुझ्या प्रामाणिकपणाबद्दल एक छोटंसं बक्षीस देत आहेत. प्लीज हे स्वीकार कर. यानंतर ते सर्व सामान राहुलच्या खोलीत जमा करतात आणि बराच वेळ त्यांच्यासोबत बसून गप्पा मारतात. मग राहुल मॅडमजींना त्यांची संपूर्ण प्रेमकथा सांगतो. राहुलच्या आयुष्यात आलेल्या अडचणींची कहाणी ऐकून सुनीता मॅडमही भावूक होतात. त्याने सुनीता मॅडमला सर्व काही सांगितले की मी जी ॲटो रिक्षा चालवतो ती देखील भाड्याने आहे आणि माझी मुलगी देखील एका सामान्य शाळेत शिकायला जाते. हे सर्व ऐकून सुनीता मॅडमना त्याची आणखीन मदत करावीशी वाटली. सुनीता मॅडम त्याच्या मुलीला आपली मुलगी मानतात आणि म्हणतात की मी तुझ्या मुलीच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी स्वतःवर घेतली आहे. हे ऐकून पती पत्नी दोघेही हैराण झाले. दोघेही नकार देतात, पण सुनीता मॅडम त्यांच्या निर्णयावर ठाम राहतात. त्यांच्या मुलीला एका मोठ्या शाळेत प्रवेश मिळवून देतात आणि राहुलला त्याच्या ऑफिसचा पत्ता देतात की तू उद्या या ऑफिसमध्ये येऊन मला भेट. आता दुसऱ्या दिवशी राहुल रिक्षा घेऊन त्यांनी दिलेल्या ऑफिसच्या पत्त्यावर पोहोचतो. तिथे त्याला सुनीता मॅडम भेटतात. राहुलला पाहताच सुनीता मॅडम त्याच्या मॅनेजरला त्याच्यासाठी एक नवीन ॲटो रिक्षा काढून देण्यास सांगतात आणि रिक्षाचे संपूर्ण पैसे कंपनीच्या खात्यातून ट्रान्सफर करण्यास सांगतात. आता राहुल पुन्हा सुनीता मॅडमला नकार देतो, पण मॅडम पुन्हा त्याला जबरदस्ती करतात आणि त्याला नवीन ॲटो रिक्षा घेऊन देतात. आता तो स्वतःची ॲटो रिक्षा चालवतो. आता तो कोणाला भाडे देत नाही की ॲटो रिक्षाचे हप्ते भरत नाही. हळूहळू वेळ निघून जातो. आता पोलिसही त्यांचा पत्ता शोधून त्यांचा खूप आदर सन्मान करतात. त्यांच्या प्रामाणिकपणाबद्दल त्याला पुरस्कार देऊन सन्मानित करतात. त्यामुळे राहुलचे नाव मीडियातही खूप गाजले. अनेक ठिकाणी लोक त्यांच्या प्रामाणिकपणाची उदाहरणे देऊ लागले, कारण त्याने 10 लाख रुपयाचा माल कोणत्याही लालसेशिवाय परत केला होता. त्यांच्या जागी दुसरी कोणी असते तर कदाचित त्याने हे केले नसते. मित्रांनो, ही आहे आजची कथा, ज्यात एका गरीब रिक्षावाल्याने आपली इज्जत खराब होऊ दिली नाही. त्यांचा प्रामाणिकपणा टिकवून ठेवला, ज्यामुळे त्याला अनेक भेटवस्तू तर मिळाल्याच, शिवाय समाजात मान सन्मान इज्जतही मिळाली. एक नवीन ओळख मिळाली. त्यांच्यासमोर कितीही पैसे पडलेले असले आणि तो कितीही आर्थिक संकटातून जात असला तरी त्याने मिळालेल्या पैशाचा गैरवापर केला नाही आणि आपल्या प्रामाणिकपणाला सर्वात आधी प्राधान्य दिले. तर मित्रांनो, तुम्हाला त्या रिक्षावाल्याबद्दल काय सांगायचे आहे? त्या मॅडमबद्दल तुम्हाला काय म्हणायचे आहे? जर तुम्हाला कथा आवडली असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तोपर्यंत पुन्हा भेटूया एका नवीन आणि मनोरंजक कथेसह. धन्यवाद.